रात्री जेव्हा मामा घरी नसायचा तेव्हा मामीच्या पलंगावर जाऊन मागच्या डिक्कीला स्पर्श करायचा. एक दिवस मामीने भाच्याला पूर्ण डिक्कीच उघडी करून दिली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रात्रीचं जेवण वगैरे करून कार्तिक त्याच्या अंथरुणावर पडला आणि मोबाईल बघत बसला. थोड्या वेळाने कार्तिकला त्याच्या मामाने आवाज दिला. कार्तिकचे मामा गावातच राहत होते. मामाचं घर दुसऱ्या गल्लीत होतं आणि कार्तिकचं घर दुसऱ्या गल्लीत. आता मामाने कशाला आवाज दिला असेल? कार्तिक थोडा जीवावर आल्यासारखं बाहेर आला आणि मामाच्या समोर उभा राहिला. कार्तिकचे मामा त्याला म्हणाले, मी शेतात जात आहे, तू तुझ्या मामीला सोबती जा आणि रात्री तिथेच झोप. कार्तिक मामीकडे गेला. मामी पलंगावर झोपलेली होती. कार्तिकने खाली अंथरून टाकले आणि तो परत मोबाईल बघू लागला. मोबाईलमध्ये तो भलतंच काहीतरी बघत होता. त्याला मोबाईलमध्ये काही विचित्र बघण्याची सवय होती. मोबाईल बघता बघता त्याची नजर पलंगावर झोपलेली मामीकडे गेली. मामी गाऊनवर होती. कार्तिकची नजर सरळ डिक्कीवर गेली आणि त्याच्या मनात थोडा विचित्र विचार आला. तो पलंगाजवळ गेला आणि त्याने डिक्कीला स्पर्श केला. थोडा वेळ त्याने हात फिरवला, पण त्याला थोडी भीती वाटली. कार्तिकला वाटलं त्याच्या मामीला जर जाग आली आणि तिने असं बघितलं तर, त्यामुळे तो त्याच्या अंथरुणावर आला आणि झोपून राहिला. सकाळी मामा घरी आले आणि ते कार्तिकला बोलले की अजून 4-5 दिवस त्यांना रात्री शेतात जावं लागेल. रोज पण रात्री आता कार्तिक मामीकडे जात होता. तो रोज पण पलंगावर जाऊन मागच्या डिक्कीला स्पर्श करत होता. एक दिवस त्याच्या मामीला कळालं की कार्तिक डिक्कीला स्पर्श करत असतो. मामीला पण तो स्पर्श हवा हवा वाटू लागला होता, कारण तिला कार्तिकचा तो स्पर्श वेगळा जाणवला. रोजप्रमाणे कार्तिक मामीकडे आला आणि तो मामी केव्हा झोपते याची वाट बघू लागला होता. थोड्या वेळाने कार्तिकने बघितलं आणि त्याला डिक्की पूर्ण उघडी दिसली. आज तर मामीने भाच्याला पूर्ण डिक्कीच उघडी करून दिली होती. कार्तिकचा आता स्वतःवरचा ताबा राहिला नव्हता. कार्तिकच्या मनात आता नको ते करायचा विचार आला आणि त्याने रात्री डिक्कीमध्येच, मामीने पण त्याला नंतर सपोर्ट केला होता आणि त्यांचं असं आता रोजच सुरू झालं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.